एखादा माणूस ज्योतिष पाहायला येतो म्हणजे नक्की काय करायला येतो? माझा विवाह कधी होईल, नोकरी कधी लागेल, बरं नोकरीला असेल ऑलरेडी तर प्रमोशन कधी मिळेल. पत्रिकेवरून आपल्याला आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रकारांचा दर्जा लक्षात येतो की व्यक्तीचं मॅरिटल लाईफ कसं असेल, संतान सुख संतती सुख कसं असेल, आहे की नाही, संतती होईल का नाही होणार, झाली तर त्याच्यापासून सुख मिळेल का. पत्रिका काय सांगते? एखाद्याची पत्रिका ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याच्या माध्यमातून त्याला पैसा कमवता येईल अशी असते. इन्व्हेस्टमेंट त्याला शुभ आहेत का? जसं बँकिंग सेक्टरची इन्व्हेस्टमेंट ही गुरुच्या अंडर येते. गुरु हा काय पूर्व पुण्याई आहे ना, पूर्वजन्माची पुण्याई आहे. म्हणजे पूर्वजन्माची बँक बॅलन्स आहे, तो बँक बॅलन्स आहे पूर्वजन्माचा, पुण्याचा संचय आहे. आयर्न अँड स्टील, ऑटोमोबाईल, सिमेंट, इन्शुरन्स, हे सेक्टर जे आहेत, क्रूड ऑइल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, प्लास्टिक, जे नष्ट करता येत नाही ते शनी आहे. रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवायचा आहे. मग रिअल इस्टेटचा कारक मंगळ आहे. अष्टमात राहू चांगला का? अष्टमातला राहू चांगला, पण कुठल्या राशीत, कुठल्या नक्षत्रात, कुठल्या नवमांशात? तो लग्नाचा, तो ज्या राशीत आहे राहू, तो राशी स्वामी लग्नेशाचा मित्र आहे का शत्रू आहे? इंट्राडेची पत्रिका एक क्लिअर कट कळते की बुधाचे पंचमातनं, दशमातनं, 5th हाऊस आणि 10th हाऊस मधनं बुधाचे नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी या विषयावर बोलण्यासाठी पुन्हा एकदा पुण्यावरून गौरव वैद्य सर आपल्याकडे आलेत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. कसं आहे सर? छान. सर, आपण विविध विषयांवर पॉडकास्ट केले, तर फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी हा आपल्या प्रेक्षकांनी सुचवलेला टॉपिक होता आणि खूप ट्रेंडिंग आहे आणि आजकाल त्यांना या विषयावर कोणीतरी बोलायला पाहिजे आणि त्यांना ती माहिती मिळत नाही आहे. तर म्हणून मी तुम्हाला आग्रहाने इथं परत एकदा आमंत्रित केलं. तर फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी या विषयाला आपण सुरुवात करूयात. ज्योतिषशास्त्रातनं मानवी आयुष्यात आपल्याला काही प्रकारे डोकावता येतं. बरं. जसं की नुसतं ज्योतिष म्हणजे काय, तर वैवाहिक जीवन किंवा काय, आयुष्य किती, आरोग्य कसं असेल, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी हा एक पार्ट आहे, मॅरेज ॲस्ट्रॉलॉजी, तर हे तर बघता येतच. म्हणजे हे महत्वाचे पार्टच आहेत आयुष्यातले. एखादा माणूस ज्योतिष पाहायला येतो म्हणजे नक्की काय करायला येतो? माझा विवाह कधी होईल, नोकरी कधी लागेल, बरं नोकरीला असेल ऑलरेडी तर प्रमोशन कधी मिळेल, बरोबर आहे, बॉस त्रास देतोय सध्या, नवीन जॉब बघतोय किंवा पेमेंट वाढत नाहीये, वैवाहिक जीवनातल्या कटकटी असतात कोणाकोणाला विवाह कधी होईल, संतती होत नाहीये, संतती कधी होईल, हा बरोबर आहे. आध्यात्मिक प्रगती होईल का असा प्रश्न कोण पटकन सहसा विचारायला येत नाही. आध्यात्मिक प्रगती काय हेच त्या व्यक्तीला माहित नसतं. माहिती असेल तर तो व्यक्ती विचारायला येणार नाही. हा प्रश्न ज्योतिषाला, ज्याला माहिती आहे ना एनलायटनमेंट म्हणजे काय आणि ती कशी आहे आणि त्या मार्गावर तो असेल तर तो ज्योतिषाला कधीच नाही विचारणार. हा प्रश्न, तो विषय नाहीये माझा. मला विचारायचं आहे काय की तसं फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे मी पैसा कुठे गुंतवू, किंवा माझ्याकडे एक सर्टन अमाऊंट आहे, ती मला कुठेतरी गुंतवायची आहे, ती मी कशी काय त्याचा विनियोग करू, किंवा माझी आर्थिक स्थिती कशी असेल, असा प्रश्न असतो ना. हेच प्रश्न असतात, अजून काय वेगळे प्रश्न नसतात. बरोबर. मग त्याच्यातलाच हा एक भाग झाला. पत्रिकेवरून आपल्याला आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रकारांचा दर्जा लक्षात येतो की वैवाहिक दर्जा कसा असेल ह्या कुंडलीचा, आर्थिक दर्जा कसा असेल, ह्या व्यक्तीची तब्येत कशी असेल, पिंड कसा असेल, बरोबर तब्येत, ह्या व्यक्तीचं मॅरिटल लाईफ कसं असेल, संतान सुख संतती सुख कसं असेल, आहे की नाही, संतती होईल का नाही होणार, झाली तर त्याच्यापासून सुख मिळेल का, वाहन घेऊ का, वाहनापासून सुख मिळेल का, हे वेगवेगळे विषय आहेत. तसं पैसा मी कमवतोय, म्हणजे मी नाही, म्हणजे कोणी कमवतोय तर त्याला त्याच्यापासून फायदा होईल का नाही होईल, मग झाला करून घ्यायचा असेल तर कसा करून घेऊ, बघा हे वेगवेगळे विषय आहेत. मग धनस्थितीचा आर्थिक दर्जा आपण जर काढायचा असेल पत्रिकेतला, त्यानुसार मेथडॉलॉजी, टर्मिनॉलॉजी काय आहे, अल्गोरिदम काय आहे, त्याचा फलज्योतिषात काय दिलंय, कुठल्या मेथडने बघावं. तर द्वितीय स्थान हे कौटुंबिक धनाचं स्थान आहे. द्वितीय स्थान की जन्म जिथे झालेला असतो त्या कुटुंबात ते द्वितीय स्थान मानलं गेलेलं आहे आणि त्याचा जो कारक तिथे जी राशी आहे तो मालक आहे, तो धनेश झाला, कुटुंबेश, द्वितीय स्थानाचा मालक, कुटुंब स्थानाचा, धनस्थानाचा मालक, कौटुंबिक धन आहे ना.
तो कुठल्या राशीत, कुठल्या नक्षत्रात, कुठल्या नवमांशात, त्याच्यावर कुठल्या ग्रहांची काय अंशात्मक स्थिती आहे, योग आहेत, ह्या सगळ्यावरून आपल्याला ते परम्युटेशन कॉम्बिनेशन गणित मांडून आपल्याला सांगता येतं की ह्याचा कौटुंबिक दर्जा, कौटुंबिक नाही, आर्थिक दर्जा काय, आर्थिक दर्जा काय. मग हाच जर का धनस्थानाचा मालक षष्ठात असेल, अष्टमात असेल, व्ययात असेल, 12व्या स्थानी, 6, 8 म्हणजे 6, 8, 12 मध्ये असेल, किंवा कुठेतरी पापग्रह शब्द नाही वापरत, क्रूर ग्रहांच्या युतीत, अंशात्मक कुयोगांमध्ये असेल, तर अशा व्यक्तीला आर्थिक बाबतीत नेहमी अडचणी येतातच. म्हणजे त्याला कितीही वडिलोपार्जित पैसा असला तरी तो त्याच्याकडे नाही राहत, टिकत नाही टिकत. ही फॅक्ट आहे. बरोबर. आता तर मग ते सांगण्याचं जे शास्त्र आहे, मग त्याची इन्व्हेस्टमेंट कुठे केल्याने त्याला कसा फायदा होईल, हा त्याचा अलाइड विषय झाला. जसं पेट्रोल पंपावरती पेट्रोल मुख्य प्रोडक्ट आहे, कॅस्ट्रॉल ऑइल हे बाय प्रोडक्ट आहे, तिथे कॅस्ट्रॉल ऑइल मिळतं ना, पण ते बाय प्रोडक्ट आहे. तसं आर्थिक दर्जा कसा असेल हा मुख्य प्रश्न झाला. आणि त्या जोडीने मग मी आर्थिक गुंतवणूक कशी करू जेणेकरून माझ्याकडे जेणेकरून पैसा व्यवस्थित कसा राहील, हा विषय तुम्ही मला जो विषय म्हणताय तो हा विषय आहे, पण तो त्याच्याशी संलग्न आहे. संलग्न म्हणजे अटॅच्ड आहे. खरे. हा असं ही आपल्याला उकलायचे, ती उकल सोडवायची. बरोबर बरोबर. आता एखाद्या व्यक्तीची त्याला इन्व्हेस्टमेंट करायची, त्याच्याकडे 2-1 लाख रुपये आहेत. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे आता बऱ्याच गोष्टी असतात. कोणी स्टॉकमध्ये करतं, कोणी शेअर्स घेतं, कोणी प्रॉपर्टीज घेतं बाबा. ओके, कोणाला वाटतं की सोन्यातच मला गुंतवणूक करायची. तर हे आपण आपल्या कुंडलीवरून कसं चेक करता येईल आपल्याला? बर, हा प्रकार कसा आहे माहितीये का? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठे पैसा साठवायचा आहे आपल्याला, त्यासाठी पत्रिका काय सांगते. एखाद्याची पत्रिका ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याच्या माध्यमातून त्याला पैसा कमवता येईल अशी असते. एखाद्याच्या कुंडलीतच योग असतात, लाखाचे 12,000च होतील. त्याचे योगच तसे असतात. त्याने कुठेही पैसा ठेव, एखाद्याने बँकेत जरी ठेवलं तरी त्याचे लाखाचे 12,000च होतात. ती बँकच बुडीत खात्यात जाते. त्याला अशीच इच्छा होते की कुठली तरी XYZ नावाच्या साध्या बँकेत बिचारा कुठेतरी काहीतरी करतो कोणाच्या तरी ओळखीने, आणि ती बँक बुडीत खात्यात जाते. किंवा कुठला तरी पतपेढीत कुठेतरी लावतो, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत, ते दिवाळखोरीत निघतं. म्हणजे चिट फंडच नाही, असे काही आहेत लोक की काहीतरी बिचाऱ्यांचं, त्याच्या पत्रिकेत ते योगच असतात तसे. आणि एखाद्याच्या पत्रिकेत कसे असतात की त्याचे डबल, ट्रिपल, 10 टाइम्स वाढण्याचेच योग असतात. ते कुठेही लावलं तरी होतं. दगड विकून पण पैसे मिळतात, अंडी विकून पण पैसे मिळतात, भाजी विकून पण मिळतात. पण तसंच आहे. मुद्दा हा आहे सांगायचा, मला कुठल्या व्यवसायाला हसायचं नाहीये, तर त्याच्या पत्रिकेत त्या माध्यमातून पैसा मिळणार आहे का हे योग पहिले तपासून बघावे लागतील. की त्याला इन्व्हेस्टमेंट करायचे तर त्या इन्व्हेस्टमेंट त्याला शुभ आहेत का. जसं बँकिंग सेक्टरची इन्व्हेस्टमेंट ही गुरुच्या अंडर येते, कारण गुरु म्हणजे व्यापकता आणि संचय, बरोबर आहे, आणि पुरवठा. गुरु हा काय, पूर्व पुण्याई आहे ना, पूर्वजन्माची पुण्याई आहे. म्हणजे पूर्वजन्माची बँक बॅलन्स आहे, तो बँक बॅलन्स आहे पूर्वजन्माचा, पुण्याचा संचय आहे. म्हणून या जन्मी असेल माझा हरित देल खाटल्यावरी म्हणून मिळतंय. बघा मी जरा इंटरलिंक करतोय. खरे खरे. कारण की आपण म्हणतो ना की एखाद्याला अरे काय नाही रे यार, कुठून तरी महिन्याला 2-3 लाख रुपये असाच कमवतो रे, काहीच नाही करत. 3-4 काहीतरी जागा आहेत, तिथून त्याला मस्त रेंट येतो काय, त्याचं काय कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केले तिथून त्याला काहीतरी येतं काय. पण मग हे त्याला कसं काय येतं. मग अशा पत्रिकांमध्ये आपल्याला गुरुची पोझिशन बघण्यासारखी असते, धनस्थानाशी शुभयोग झालेले असतात त्याचे. मग ते कशातनं झालेले आहेत हे पण बघायचं. एकटा ग्रह काही देत नाही, कुठलीही किमया एकटा ग्रह करत नाही. मग तो त्याला रिअल इस्टेट मधून मिळतोय, मग रिअल इस्टेटचा कारक मंगळ सुद्धा तिथे शुभयोगात असला पाहिजे, धनस्थानाशी, गुरुशी. सिमेंट, आयर्न अँड स्टीलचा कारक शनी आहे, मग त्या माध्यमातून शनीशी योग चांगले असतील. गुरु हा पुरवठादार आहे, पुरवठा करतो, म्हणून प्रोव्हिजनल स्टोअर असतं ना गुरुच्या अंडर येतं. ओके, ड्रायफ्रूट प्रोव्हिजनल स्टोअर. हा, तर कुठलाही पुरवठा हा बँकेत होतो, पैशाचा साठा बँकेत होतो, म्हणून बँकिंग सेक्टर गुरुच्या अंडर आहे. मग गुरुशी संबंधित धनस्थान, दशमस्थान, कर्मस्थान, ह्याचा संबंध 11व्या स्थानाशी, धनस्थानाशी, धनस्थान, सेकंड हाऊस, धनस्थान, दशमस्थान, 11वं स्थान, एकादश स्थान, यांचे शुभ संबंध आले पाहिजेत एकमेकांशी. 6-8-12शी कनेक्शन नाही केलं पाहिजे.
मग त्याला आपण म्हणू गुरु एस्पेशली बँकिंग सेक्टरमध्ये. मग हेच आपण शनीच्या बाबतीत लावू. आयर्न अँड स्टील, ऑटोमोबाईल, सिमेंट, इन्शुरन्स, हे सेक्टर जे आहेत, क्रूड ऑइल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, प्लास्टिक, जे नष्ट करता येत नाही ते शनी आहे. जे 1000 वर्ष टिकेल ते शनी आहे. शनी नश्वर नाही. चंद्र पेरिशेबल आहे, म्हणजे चंद्राच्या अंडर येणाऱ्या गोष्टी पेरिशेबल आहेत. फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे ना. शनीला स्लो मुव्हिंग करून 30 वर्ष लागतात त्याच राशीत परत यायला. चंद्राला त्याच राशीत परत यायला 1 महिना पुरेसा होतो. 2.5 दिवसात चंद्र राशी बदलतो. शनीला 2.5 वर्ष लागतात राशी बदलायला. म्हणून शनी हा टिकाऊ आहे. प्लास्टिक इंडस्ट्री म्हणून शनीच्या अंडर येते. कठीण आयर्न अँड स्टील, ऑटोमोबाईल, हे सेक्टर शनीचे, सिमेंट. बरोबर. हा, तर मग हे शुभयोग शनीचे होत असतील धनस्थानाशी, दशमस्थानाशी, लाभस्थानाशी. रवीची आणि चंद्राचे योग पण तपासायचे. नुसतं असं नाही, हे नुसतं एक ग्रह काही करत नाहीत. हे परम्युटेशन, कॉम्बिनेशन चेक करायला लागतात. रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवायचा आहे, मग रिअल इस्टेटचा कारक मंगळ आहे. शनी पण तिथे बघावा, कारण शनी सिमेंट आणि आयर्न अँड स्टीलचा कारक आहे ना. रिअल इस्टेटमध्ये वापरलं जातं हे सगळं. त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग मंगळ शनीच्या राशींमधून होते. मंगळ शनीचे शुभयोग होतात तेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंगची पत्रिका होते. हा, मग त्याचा संबंध लावायला लागतो. तर मुद्दा सांगायचा हा आहे की रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवलेले काही लोक आहेत की त्याला एक क्लायंट होतं, त्याला सांगितलं आत्ताच केस आहे की म्हणे वारसा हक्काने मिळेल का, आमचं वारसा हक्काचं घर आहे आणि ते आडलेत, 2-3 पुतणे आडलेत म्हणे आमचे. तो म्हातारा होता माणूस, बिचारा वयोवृद्ध होते ते, आहेत म्हणजे आहेत ते अजूनही. त्यामुळे 2-3 पुतणे सह्या देत नाहीयेत, हे नाही ते नाही, मग काय होईल. मला ते, मी नुसतं अष्टमस्थान बघितलं, अष्टमस्थानावरून वारसा बघतात. हा, त्याच्याशी शनीचे कुयोग बघितले, नाही मिळणार म्हटलं. तुझी जागा असेल पण तुला नाही मिळणार. बापरे. ते विषय सोडून दे म्हटलं. म्हणजे आपल्याला सगळ्याचा विचार सारोसार करावा लागतो. मग मी जागा कुठे घेऊ का, मला विचारलं, दुसरीकडे घेऊ का, ते जाऊ दे, भिजत घोंगडं पडलंय, सारासार विचार करून. रिअल इस्टेटचा कारक मंगळ पण बिघडलेला आहे. अंशात्मक केतूच्या कुयोगांमध्ये मंगळ केतूचा दृष्टीचा केंद्रयोग तो अतिशय वाईट. रिअल इस्टेटमध्ये बसून ठोकून फटका वाचलाच पाहिजे. बापरे. हा, शनीच्या राशींमधनं वगैरे असेल तर पृथ्वी तत्व डिस्टर्ब झालं ना. पृथ्वी तत्वाचा कारक आहे शनी, वायू तत्वाचा कारक शनी आहे. पण शनीची राशी जी मकर राशीतनं योग होत असेल तर तिथे पृथ्वी तत्व डिस्टर्ब झालेलं असणार. रिअल इस्टेट मधला कारक मंगळ शनीशी कुयोगातनं केतूच्या, त्या व्यक्तीला म्हटलं बाबा रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवू नको, तू पैसा तुझ्याजवळ ठेवून दे, तुला उपयोगी पडेल. कुठेतरी गुंतवले, ती जागा बिल्डर फरार आहे. आजही बिल्डर हात वर करून उभा. बिल्डर काय, बिल्डरच दिवाळखोर निघाला. खरे. जी ओसी घेतली होती ना ती ओसीच खोटी होती. आता त्याला कोण काय करणार. पण ह्याच्या नशिबात योग हा तिथे नेमका गेला. 4 ठिकाणी स्वस्तात मिळते तिथे त्याने घातले पैसे आणि त्याच्या नशिबात ते फसवणुकीचे योग होते. बरोबर. रवी मंगळ फार्मा सेक्टरचे कारक आहेत. फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू का. रवी फार्मास्युटिकलचा कारक आहे ना. बरोबर. रवी हा पिंडाचा आणि औषधशास्त्राचा कारक आहे. बरोबर. पिंडाचा, आपल्या पूर्ण ऊर्जेचा पोषक आहे रवी. हा पोषण चंद्र देतो पण रवी पालन करतो शरीराचं. त्यामुळे रवीची ऊर्जा ही कशी आहे, पोषक ऊर्जा आहे. आणि ओव्हरऑल शरीराला रोगप्रतिकार करण्याची क्षमता मंगळ देतो. रवी मंगळ एकत्रितपणे. डायबिटीस कंट्रोल करायचं आहे, अग्नितत्व पाहिजे तिथे. बरोबर. मग मंगळ तिथे व्यवस्थित असेल, मंगळाची पोझिशन व्यवस्थित असेल तर डायबिटीस कंट्रोल होणारच होणार आहे. बरोबर. म्हणजे रवी मंगळाचा फार्मास्युटिकलशी डायरेक्टली संबंध आला. फार्मा सेक्टर मधली इन्व्हेस्टमेंट या व्यक्तीला धनस्थानाशी, लग्नस्थानाशी, दशमस्थानाशी, 11व्या स्थानाशी शुभयोग होत आहेत रवी मंगळाचे. नुसते रवीचे होत आहेत, मंगळाचे अलाइड होत आहेत. जा ना फार्मामध्ये. बरोबर. मग सेक्टोरियल इन्व्हेस्टमेंट कर. इन्शुरन्स मधनं पण खूप कमावता येतं लोकांना. इन्शुरन्स सेक्टर मृत्यूदाता शनिदेव, इन्शुरन्स शनीचं सेक्टर आहे. काहीतरी कमी होतं तेव्हा इन्शुरन्स क्लेम सेटल होतं ना. फॅक्टरीला आग लागली एखाद्याच्या तेव्हा फायर इन्शुरन्स क्लेम होईल. गाडी खराब झाली किंवा काही झालं, जहाज बुडलं, वॉटर इन्शुरन्स म्हणजे मरीन इन्शुरन्स, काहीतरी कमी होतं. माणूस बिचारा एखादा देह ठेवतो, त्याच्या पश्चात त्याचा क्लेम सेटल होतो. म्हणजे काहीतरी संपतं तेव्हा तो क्लेम सेटल होतो. आणि जिथे संपतं तिथे शनी आहे. मृत्यूदाताच शनी आहे ना, त्याचं काम आहे, भगवान शिवाने त्याला दिलेलं. म्हणून इन्शुरन्स सेक्टर शनीच्या अंडर येतो. मग एखाद्याच्या पत्रिकेमध्ये शनीचे शुभयोग होत असतील, लग्नस्थानाची दोरी जेवढी बळकट, लग्नस्थान जेवढं बळकट तेवढं आयुष्य चांगलं. लग्नेश, लग्नाचा मालक, लग्नस्थानाचा लग्नाधिपती म्हणतो जो, स्वतः रवी, कारण तो तब्येतीचा कारक.
पिंडाचा कारक चंद्र. चंद्र पण तेवढाच महत्वाचा, मनाचा कारक, ऐश्वर्याचा कारक, सुखाचा कारक आहे ना चंद्र. रवी चंद्र लग्नाधिपती आणि शनीची पोझिशन, हे सगळं बघायला पाहिजे आपल्याला. अष्टम स्थानाचा मालक, ह्या सगळ्याचे शुभयोग एकमेकाशी लग्नावर होत असतील तर आयुष्य चांगलं आहे, आयुष्याची दोरी बळकट आहे. मग अशा वेळी आशाने डेथ क्लेम सेटल होईल का म्हणून पॉलिसी ठीक आहे काढायची तर काढ, पण अशा वेळी इन्शुरन्सच्या माध्यमातून अॅन्युइटी पेन्शन प्लॅन पण त्याला कमावून देईल ना. कारण डाईंग टू अर्ली इज रिस्क, लिव्हिंग टू लॉंग इज ऑल्सो रिस्क. मग त्याच्यासाठी त्याच्या पत्रिकेत बघून आपल्याला सांगता, मृत्यू नाही सांगावा, मृत्यू ज्योतिष नाही करायचं, पण बाबा पत्रिका बघून कळतं ना की बाबा नाही बाबा ह्याचं तोळामासा तब्येत दिसते, याच्या पत्रिकेत ह्याने इन्शुरन्सची पॉलिसी घेतलेली चांगल्यापैकी, ह्याच्या फॅमिलीला तरी त्याचा फायदा होईल ह्याच्या पश्चात. किंवा एखाद्याला क्लिअर कट कळतं आयुष्य खूप आहे याला, बाबा तू आयुष्याची तजवीज अशी करणं पुढे, अॅन्युइटी प्लॅन असा घ्या, पेन्शन प्लॅन, कारण तुझं आयुष्य खूप आहे. एखाद्याला पत्रिकेत बघून आपल्याला असं डायरेक्ट नाही सांगतायत, पण हिंट देता येते की लिव्हिंग टू लॉंग इज ऑल्सो अ रिस्क. आपण असं म्हणू नाही शकत. एकटा माणूस आहे, त्याला खूप आयुष्य आहे आणि दिसतंय क्लिअर कट, मग त्याला आपलं सांगणं कर्तव्य आहे बिंग अन ऍस्ट्रॉलॉजर, बाबा तू तुझी भविष्याची तरतूद करून ठेव. कदाचित अशी वेळ येईल की तुला खूप पैसा पुढे बराच काळ जगण्यासाठी लागणार आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा बाकीच्या गोष्टी पण जरुरी नाही की रिटायरमेंट प्लॅनिंगच, म्हणजे पत्रिका बघून पत्रिका टू पत्रिका आहे, इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच आहे. बरोबर. कधी कधी पटकन कळतं की अरे आयुष्याची दोरी जास्त कमकुवत आहे, ह्याची जरा बळकट नाहीये. अशा व्यक्तीला गोडीत सजेस्ट करता आलं पाहिजे. बिईंग अन इन्शुरन्स एजंट नाहीये मी, पण बिईंग अ फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजी करणारा मी, बिईंग अ फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजर, माझं कर्तव्य आहे त्याला की हे ऍस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून, फायनान्सच्या माध्यमातून त्याला हळूच हिंट देणं की बाबा तू इन्शुरन्सची तजवीज चांगल्यापैकी करून ठेव. तो विचारेल पण तू काय इन्शुरन्स एजंट आहे का? सॉरी मी कुठलाही इन्शुरन्स एजंट नाही बाबा. मी त्याला स्पष्ट सांगतो, माझं IRDAचं लायसन्स नाही, मी कुठलाही इन्शुरन्स विकत नाही. मी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तुला ह्याची हिंट देतोय की तू तुझी चांगली तरतूद करून ठेव. बस संपला विषय, तिथे वाढवायचा नाही, आपल्याला कोणाला घाबरवायचं नाही, आपलं काम नाही. मला काय लोक विचारतात ना, ट्रेडिंग करू का स्टॉक मार्केटमध्ये? नाही, क्लासेस जॉईन केलेत मी. म्हटलं तू कर क्लासेस जॉईन, पण ट्रेडिंगचा कारक जो बुध आहे ना, तो ट्रेडिंगचा कारक आहे ना, कारक ग्रहाला विसरून चालत नाही. तर क्लास शिकून पैसे घेऊन मोकळा होईल, तो तुला शिकवेल, 2 महिन्याचं ट्रेनिंग देईल. त्याच्यानंतर ऍक्च्युअली घोडा मैदानात तू जेव्हा ट्रेडिंग करायला जाशील, तिथे काय करणार? गाडी चालवायचा क्लास केला, लायसन काढलं, सगळं केलं, ऍक्च्युअली घाटात गाडी चालवायची रात्री वेळ आली तर तू काय करणार? तर ट्रेडिंगचा कारक बुध तिथे कमकुवत असेल. पंचम स्थान हे ट्रेडिंगचं आहे, 5th हाऊस इन आवर कुंडली मेंट फॉर ट्रेडिंग. बरोबर. 5वं स्थान, त्याच्यातनं मंगळ हा सट्ट्याचा कारक आहे, बेटिंगचा कारक आहे. इंट्राडेचा सट्टा चालतो ना स्टॉक मार्केटमध्ये, अप्पर सर्किट लागलं किंवा लोअर सर्किट जर लागलं. मी फायनान्स मधनं MBA केलेलं आहे, मी स्टॉक मार्केटमध्ये डीलर होतो ना एका जमान्यात, त्यामुळे मला ऍक्च्युअली माहिती आहे की काय तिथे भन्नाट प्रकार होतो. ब्लॅक फ्रायडे मी अनुभवलेला आहे. मी तेव्हा बोल्टवर बसलेलो होतो 2010 साली. ब्लॅक फ्रायडे ज्या दिवशी झाला आणि मार्केट 1400 पॉईंट पडलं, सेन्सेक्स, त्या दिवशी मी बोल्टवर होतो आणि मला माहिती आहे लोकांची काय स्थिती झाली होती. चालत्या गाडीतून उडी मारतात तसे लोक दनादन सौदे टाकून विकत होते. मग मी त्या दिवशी तोच प्रकार बघत होतो की अरे कसं मार्केट व्होलेटाईल पडलं, काय झालं. मग हळूहळू अभ्यास असा फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजी. तर मुद्दा त्याला काय सांगता आलं पाहिजे की बाबा तू ट्रेडिंग वगैरे करू नको स्टॉक मार्केटमध्ये, तुला जमणार नाही. तू एखादी पोझिशन घे आणि होल्ड कर, हे सांगता आलं पाहिजे पत्रिकेवरून. मग तू कुठली पोझिशन घे? इंट्राडेची पत्रिका एक क्लिअर कट कळते की बुधाचे पंचमातनं, दशमातनं, 5th हाऊस आणि 10th हाऊस मधनं बुधाचे चांगले योग होत आहेत. रवीशी, गुरुशी, धनस्थानाशी. आपण त्याला सांगू शकतो तू स्टॉक मार्केट ट्रेडिंग कर. सांगायची पण गरज नसते, तो स्वतःहूनच बोलेल मी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, कारण पत्रिकाच दाखवते. आपण लगेच लक्षात, तू स्टॉक मार्केटमध्ये छान कमवत असशील ना. हा कसं कळलं? आता ते कळलं म्हणजे मला माहितीये माझे ग्रहयोग मला गुरुनी शिकवले, तेच मी सांगतोय. पण एखाद्याच्या पत्रिकेत पंचम स्थान, दशम स्थान वीक आहे, ट्रेडिंगशी संबंधित बुध वीक आहे, व्यापारी तत्वाचा कारक आहे, त्याच्यातनं मंगळाची अशुभ दृष्टी आहे दशमात किंवा पंचमावर. तू नको याच्या भानगडीत पडू. तुला करायचं आहे ना तर लॉंग टर्म एखादी पोझिशन होल्ड कर. मग लॉंग टर्म पोझिशन होल्ड कर म्हणजे काय? स्टॉक मार्केटमध्ये मार्क टू मार्केट जो MTM भरला जातो आणि त्याने कंगाल होऊन कर्जबाजारी होऊन लोक आत्महत्या करतात. बरोबर.
तो प्रकार नाही, ऑप्शन ट्रेडिंग आणि ते हे नाही फ्युचर्स अँड ऑप्शन ते नाही, F&O नाही. पोझिशन घे म्हणजे एखाद्या तुला ज्या इंडस्ट्रीतल्या स्क्रिप्ट लाभू शकतील अशामध्ये तू एखादी पोझिशन घे आणि लॉंग टर्म मध्ये जा. तू विसरून जा ती पोझिशन घेऊन. मग तुला अपेक्षित फायदा झाल्यावरती चांगल्या एखाद्या कंपनीचे फंडामेंटल्स अभ्यास कर आणि त्याच्यात गुंतव. कोणाकोणाला सोन्यातली इन्व्हेस्टमेंट खूप चांगली लाभू शकते. बरोबर. रवी हा सोन्याचा मूळ कारक प्लॅनेट आहे. रॉ सोनं असतं ना, जमिनीतनं खाणीतनं मिळतं ते रवीच्या अंडर येतं. त्याचं जेव्हा बिस्किट बनलं जातं चॉकलेट गोल्ड ते गुरुच्या अंडर येतं आणि त्या बिस्किटाची सोन्याच्या बिस्किटाची फाईन ज्वेलरी बनते ते शुक्राच्या अंडर येते. मग रवी शुक्र गुरुचे चांगले रवी गुरु शुक्रचे चांगले योग धनस्थानाशी दशमस्थानाशी योग असतील. लग्नच गुरुचं असेल मीन किंवा धनु, लग्नात किंवा दशमात रवी चांगला असेल, रवी दिग्बली असतो दशमात, लग्नात गुरु दिग्बली असतो, रवी गुरुचे शुभयोग होत असतील, सांगू शकतो आपण त्याला सोन्यात कर इन्व्हेस्ट. चांदी शनी चांदी ही चंद्राच्या अंडर येते, लोखंड शनीच्या अंडर येतं, आयर्न अँड स्टील पोलाद हे सगळं शनीच्या अंडर. भंगार स्क्रॅप मध्ये इन्व्हेस्ट कर. एखादा माझ्याकडे क्लायंट होता, पूर्ण शनी कंट्रोल बाय सॅटर्न कुंडली होते आणि शनीचे शुभयोग होते. मी त्याला म्हटलं ना, जहाजाचं भंगार असतं ना, जहाजाचे स्क्रॅप, त्याचं ट्रेडिंग करू शकतो का तू? तो म्हणाला माहित नाही मला, पण मला म्हणजे असं वाटायचं की करावं असं, पण माहित नाही, सोर्स माहित नाही. म्हटलं सोर्स फाइंड आउट कर. त्याने हळूहळू सोर्स फाइंड आउट केला. जहाजाचं जे स्क्रॅप निघतं ना भंगार, अक्षरशः आज लाखो छापतो, त्याच्यात कमवतो, कारण त्याच्या पत्रिकेत योग येते. भंगार म्हणजे कचरा पट्टी, कचरा हा उकिरडा हा शनीच्या अंडर येतो, कारण माणसाचा शेवटी राख होणार आहे, म्हणून उकिरड्याचा कारक शनी आहे. शनी काय दर्शवतो? तू कितीही चांगले कपडे घालून नटलास, सजलास, किती लाली पावडर छान लावलीस, 6 पॅक काढून उभा राहिला, तरी शेवटी हाडं मसणातच जाणार आहेत, राख रांगोळीच होणार आहे. म्हणून त्या राख रांगोळीचा उकिरड्याचा कारक शनी आहे. शनी ते द्योतक आहे. मग ते भंगार जे आहे, स्क्रॅप आहे, ते शनीच्या अंडर येतं आणि लोखंड शनीचा धातू आहे. ते विकून पैसे कमवू शकतो माणूस, जर तसे योग असतील तर. आता आपण सोन्यातली इन्व्हेस्टमेंट जसं सांगितलं की एखाद्याला लॉसमध्ये जाऊ शकतो, की बाबा रवी शनीचे रवी शनी गुरु शनी किंवा रवी गुरु शुक्राचे ओव्हरऑल पापग्रहांशी क्रूर ग्रहांशी अनिष्ट स्थानात 6, 8, 12 योग आहेत, तर त्याला ते जमणारच नाही. हे जसं आपण सांगितलं तसं एखाद्याने मला असा प्रश्न विचारला होता एकाने की शेती काय करू. त्याचा शेतीचा व्यवसाय आहे, फळबागांची शेती आहे त्याची, फळबागायतदार आहे तो, म्हणजे हे करतो. तर त्यांना त्याची पत्रिका बघून मला लक्षात आलं. मी त्याला म्हटलं की तू फळांची शेती नको करू, तुला नाही लाभणार. तो म्हणाला आमचा पिढीजात बापजात्यांचा बिझनेस आहे आणि मला तो करणं गरजेचं आहे. म्हटलं तू बघ, तुला जमत असेल तर, पण तुझ्या पत्रिकेत ते योग नाही आहेत. तर मी म्हटलं तू तांदळाची शेती करतो. म्हणाला तांदळाची शेतीचा माझा दूरचा संबंध नाही. तर मग तो म्हणाला की ठीक आहे, आणि तो निघून गेला. मी काय वाद नाही घालत कोणाशी, पटलं नसेल, मी वाद कोणाशी घालत नाही. मी आहे ते सांगून मोकळा होतो. त्याच्यानंतर 2.5-3 वर्ष गेली मध्ये, तर माझ्याकडे डेटाबेस सेव्ह आहे. तो आला माणूस 2.5-3 वर्षांनी आला. दिवसाला काय 7-8 पत्रिका करतो, जास्त क्लायंट असतील तर 10 पत्रिका, त्याच्यावर मी काय करत नाही. त्यामुळे मी असंच बसलेलो, 8-10 पत्रिका झाल्या होत्या दिवसभर. संध्याकाळी तो आला आणि त्याने मला पटकन सांगितलं की तुम्ही ओळखलं का. मी म्हटलं ओळखलं तुम्हाला, मला रेफरन्स सांगा, कॉन्टेक्स्ट, इन विच कॉन्टेक्स्ट आपलं काय झालेलं. तो म्हणा अमुक अमुक नाव. मी टाकलं नाव, मला पत्रिका मिळाली, डेटाबेस आहे माझ्याकडे सगळा. तो म्हणा तुम्ही सांगितलं फळबागाची शेती करू नका. तर म्हणे खरं झालं, जेव्हा जेव्हा तो शेतीच्या बिझनेसमध्ये उतरायला सुरुवात झाली त्याने, त्याचं नुकसान व्हायला लागलं. बापरे. म्हणजे नेमकं त्याच्याच वेळेला काही ना काहीतरी गोष्टी अशा व्हायच्या की फळबागाच्या त्याच्या शेतीच्या पिढीजात धंद्यामध्ये नुकसान यायला लागलं. हा जसा इन्व्हॉल्व्ह झाला तसा काही ना काहीतरी व्हायचं, पीक खराब व्हायचं, कीड पडायची, की काहीतरी कुठेतरी काहीतरी व्हायचं. पण ती बॅच त्याची लॉसमध्ये जायची शेतीची. शेवटी त्याचे वडील त्याला बोलले. तो म्हणाला की वडिलांनी सांगितलं की तू हा बिझनेस नको करू, करायचं तर दुसरा काय करायचं ते तू विचार आणि कर कोणाला. तो म्हणाला मला आठवलं तुम्ही बोललेलं तांदळाची शेती कर, तर तुम्ही तेव्हा मला सांगितलं नाहीत की का कर. तर म्हटलं तुझी ऐकायची मनस्थिती नव्हती तर मी का सांगू, माझ्या तोंडाची वाफ दौडू. मला गुरूंनी जे मोलाचं ज्ञान दिलंय ते एखाद्याला नसेल पटत तर आर्ग्युमेंट सेक ऑफ आर्ग्युमेंट करायला नाही दिलंय ना कोणाशी. आता तू विचारतोयस ना, आता मी तुला सांगायला कटिबद्ध आहे, मी सांगतो तुला. म्हटलं मला एक सांग, तांदूळ कुठे पिकतो. तो म्हणाला चिखलात, गुडगावर चिखल लागतो त्याला. म्हटलं चिखल कशाच्या अंडर येतो.
शनीच्या अंडर येतो, बरोबर ना? बरोबर. कारण मृत्यूदाता शनिदेव म्हणजे काय, तर चिखल करून टाकू शकतो ना आयुष्याचा, माती करून टाकू शकतो शनी. खरंय. मूठ माती देणं एखाद्याला शनीचं काम येते. माती शनीच्या अंडर आहे, चिखल शनीच्या अंडर आहे. कर्ज, दीर्घ मुदतीचे आजार, कोर्ट मॅटर, आयुष्याचा उद्ध्वस्त करून टाकेल. खिचपत पाडणे, बेड रिटर्न करून टाकणे हे शनीचं काम आहे, म्हणजे आयुष्याचा चिखल करणे. हा चिखल जो शनीच्या अंडर आहे त्याच्यात जर तांदूळ पिकतोय, तो तांदूळ शनीच्या अंडर येणारं पीक आहे. त्याची पत्रिका कंट्रोल बाय सॅटर्न होती. तांदूळ हा स्मशानात वापरला जातो ना, पिंडदान करताना वापरला जातो की नाही. बाजरीचे, ज्वारीचे, नाचणीचे, गव्हाचे पिंड नाही लागत, तांदळाचे पिंड लागतात. स्मशान यमाच्या अंडर येतं ना, मृत्यूच्या अंडर येतं. मृत्यूदाता शनिदेव, शनीचं कारकत्व आहे तिथे. म्हणजे तांदळाचं पीक हे शनीच्या अंडर येणार आहे. बरोबर. एक ग्रह कुठलं काम नाही करत, तिथे चंद्राचं पण कारकत्व पाहिजे. कळलं? तिथे आपल्याला चंद्राचं, गुरुचं पण पाहिजे, कारण ते अन्न आहे ना, गुरु अन्नाचा कारक आहे ना, पुरवठा अन्नाचा गुरुच्या अंडर येतो. त्यामुळे ओव्हरऑल सगळ्या ग्रहांचं कारकत्व विचारात घ्यायचं. पण मूळ फॅक्टर काय, वनस्पती आहे ती, म्हणजे बुधाचं लागणारच तिथे. तुझ्या पत्रिकेत बुधाचं काम आहेच म्हटलं, कारण वनस्पतींचा कारक बुध आहे. चंद्र वनस्पतींचा पोषण करता असल्याने चंद्र पण तिथे पाहिजेच आहे. गुरु अन्नाचा पुरवठा करणं. पण एस्पेशली पर्टिक्युलर पीक, जसं चणा डाळ गुरुच्या अंडर येते, उडीद डाळ शनीच्या अंडर येते, मसूर डाळ मंगळाच्या अंडर येऊ शकते. मोहरीचं तेल आहे ना, मोहरीचं तेल राहूच्या अंडर येतं. तांत्रिक क्रिया करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावतात. काळभैरवांचा जप किंवा साधना करायची असेल, उग्र एखादी कुठली किंवा काही, मोहरीच्या तेलाचा दिवा लावतात. तंत्रविधी करायचा असेल, मोहरीच्या तेलाचा दिवा लावतात. राळ म्हणजे सफेद मोहरी, ती पण तंत्रविधीला लागते. मोहरी राहूच्या अंडर येते. तुम्ही कुठलाही पदार्थ सांगा, त्याच्याशी ज्योतिषशास्त्रातल्या कुठल्या ग्रहाचा काय संबंध आहे हे ज्योतिषशास्त्राने सांगितलंय. मी मला 2 शिंग लावून घेण्यासाठी नाही सांगत, माझ्या गुरूंनीच मला ते ज्ञान दिलं म्हणून तर मी मांडू शकतो ना. माझ्या गुरूंचं हे सगळं, माझं काहीच नाही. हा, तर मुद्दा त्याला मी ते म्हटलं की तू कुठलंही पीक सांग, मी त्या ग्रहाचं कारकत्व तुला सांगू शकतो गुरुच्या कृपेने. मग त्याला लक्षात आलं, हे त्याला सायंटिफिकली पटवून दिलं की म्हणाला हा बरोबर आहे. म्हटलं अरे तुझे चतुर्थ स्थान शेतीचं स्थान आहे, मूळ चतुर्थ स्थानावरून शेती बघतात. मग बुध पण पाहिजे, वनस्पतींचा कारक. चंद्र पोषण करता वनस्पतींचा, म्हणजे चंद्र पण हवा. गुरु, या सगळ्याचे शुभयोग शनीशी होत होते पत्रिकेतून. अरे म्हटलं तुला तांदळाच्या शेतीतनं यश मिळेल मित्रा. त्याला ते पटलं. त्याने एक बॅच घेऊन बघितली, मग त्याला सक्सेस मिळायला लागला. इंद्रायणी तांदळाचं पीक काढतो तो नाशिकमध्ये. आज नाशिकचा शेतकरी येतो, पण इंद्रायणी तांदूळ तिथे पिकवतो नाशिकचा, आणि त्याला सक्सेस मिळायला लागलं. त्याने मला एवढे क्लायंट दिले खुश होऊन. त्यांचं तर आज इम्पोर्ट होतात नाशिकला, फळाची त्याची इम्पोर्ट होते. एवढं त्याच्याकडे फळांची शेती आहे, शेट लोक आहेत. तो एवढा खुश झाला, त्याचे वडील, तो त्यांनी मला फॉरेन मधले काही ओव्हरसीज क्लायंट्स मला दिले त्यांनी. मुद्दा सांगायचा हा आहे की आपल्याला पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट, परत मुद्दा काय आला, मी हे विषयांतर नाही केलं. इन्व्हेस्टमेंट कुठे करू, मला फायदा काय होईल, ही त्याची इन्व्हेस्टमेंटच होती ना, जी त्याची वाया गेली. पण आता त्याची वाया नाही गेली, कारण आता त्याला पत्रिकेनुसार शास्त्रानुसार तो करतोय ना. बरोबर. तसं तुमच्या पत्रिकेमध्ये आर्थिक लाभ कधी होईल हा तुम्हाला विषय जर मांडायचा असेल, म्हणजे मुद्दा सांगायचा मला काय की मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असा सुरू केला हळूहळू. फल ज्योतिषशास्त्र ही मदर ऑफ ऑल ऍस्ट्रॉलॉजी, जननी आहे. मग त्याच्यातून अलाइड ब्रँचेस निघाल्या. कृष्णमूर्ती पद्धती ही मावशी झाली, अमुक आहे ते अजून एक झालं. मूळ आईला आई न मानता जगातल्या सगळ्या बायांना आई मानणं हे चुकीचं आहे ना. तुम्ही मूळ आईला विसरताय. सगळ्या जगातल्या बायांना आईच माना, माते समानच आहेत. पण म्हणून घरच्या आईला तुम्ही नावं ठेवू नका. फलज्योतिषाचा अभ्यास करायचा नाही, फलज्योतिष येत नाही. फलज्योतिष अर्धवट काहीतरी 4 पुस्तकं वाचायचे, कुठले तरी कोर्स केला, अमुक तमुक फलाना डिमका, स्वतःला नाव दिलं ऍस्ट्रॉलॉजर, आणि मग कृष्णमूर्ती पद्धतीचा अभ्यास केला. पण ठीक आहे, तुमचा बेसिकच तुम्हाला येत नाही. कृष्णमूर्ती पद्धती, अष्टक वर्ग पद्धती, षडवर्ग पद्धती, ताजिक पद्धती, जैमिनी पद्धती, 72 प्रकारच्या नाड्या आहेत. नाडीमध्ये शिवनाडी, भृगु नाडी, नंदी नाडी, भृगुनंदी नाडी, अगस्ती नाडी, मग नवतारा चक्र, त्रिशलाका पद्धती, पंचशलाका पद्धती, सप्तशलाका पद्धती,
सर्वतोभद्र चक्र पद्धती, ज्याच्यामध्ये धारकांश कुंडली, सूर्यात नक्षत्रबिंदू कुंडली, चंद्रात नक्षत्रबिंदू कुंडली, नाडी कुंडली आणि ताराचक्र आणि ग्रहांचे नक्षत्रांच्या माध्यमातून घेतले जाणारे योग, वेद ग्रहांचे वेध घेतले जातात नक्षत्रांच्या माध्यमातून, त्याला म्हणजे सर्वतोभद्र चक्र पद्धती म्हणतात. ही अंतिम पायरी आहे. म्हणजे अशा कैक आहेत पद्धती. बरोबर. सांगीतिक चक्र पद्धती, सुदर्शन चक्र पद्धती, n नंबर ऑफ मेथडॉलॉजीज आर देअर इन ऍस्ट्रॉलॉजी. बरोबर. पण आपण हे सगळं विसरायचं आणि उड्या मारायच्या, बेसिक शिकायचं नाही आणि हे सगळं करायचं. बेसिक केलंच नाही, फलज्योतिषाचं बेस येतच नाही, व्यवस्थित येतच नाही, ते घोटलंच नाही आणि ह्याच्यामध्ये उड्या मारल्या आणि असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही कसं देणार? बरोबर. कृष्णमूर्ती, निव्वळ कृष्णमूर्ती पद्धतीवरून ह्याचं उत्तर कसं देणार? देऊच शकत नाही. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर कसं दिलं जाईल? चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी, ह्याच प्रश्नाचं उत्तर पीक कुठलं घेऊ, तर ते कुठलं घेऊ म्हणजे त्याच्यात मग ते ऑप्शन मांडले जातात. येतं उत्तर देता येतं पण त्याच्यात तुम्हाला ऑप्शन मांडले जातात. LSRD पद्धती आहे. लग्नाचा लॉर्ड, राशी लॉर्ड, दिवस लॉर्ड, नक्षत्र, S म्हणजे स्टार नक्षत्राचा लॉर्ड, LSRD, त्याच्यानुसार हे उत्तर मिळतं. पण त्याच्यात ऑप्शन मांडावे लागतील. मग त्याच्यातले कुठल्या LSRD नुसार काय येईल तर ते गणिताने काढता येईल, ती प्रोव्हिजन केली आहे. पण मी म्हणेन फलज्योतिष तुम्हाला ऍक्युरेट येत असेल, फलज्योतिषाचा गुरुने तुम्हाला ऍक्युरेट संथा दिली असेल, चांगल्या गुरुकडून ज्ञान घेतलं असेल, ह्या प्रश्नाचं उत्तर फलज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून, पारंपरिकच्या माध्यमातून देता येतं. ओके. मग त्याच्यासाठी याचा सबलॉर्ड काढा, त्याचा सबचा सबलॉर्ड काढा, ह्याचा उपनक्षत्र स्वामी काढा, याचा उपनक्षत्र स्वामी कुठल्या कार्यक्षेत्र काढा, ते कार्यश काढा. काय गरज आहे? हा, ह्याचा अर्थ मी कृष्णमूर्ती पद्धतीवर टीका करतोय असं नाही होता. कृष्णमूर्ती पद्धत मला फार आवडते. मी अतिशय फार योग्य आणि ज्ञानवंत गुरूंकडे हे शिकलेलो आहे. कृष्णमूर्ती पद्धती, बरोबर, अष्टक वर्ग पद्धती, षडवर्ग पद्धती, ताजिक पद्धती, जैमिनी पद्धती, नवमांश पद्धती, नवमांशातील स्थिर तारे, बीटा अँड्रोमेडी नावाचा तारा कुठल्या सायन नवमांशात, कुठल्या ग्रहाच्या अंडर, कुठलं काय आहे, कुठल्या नवमांशात आहे, कुठल्या राशीमध्ये, हे माझ्या गुरूंनी मला शिकवलेलं आहे. बरोबर. पण हे मी शिकलो म्हणून मी फलज्योतिषाला बगल नाही मारली. नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर कृष्णमूर्तीतनं कसं काढणार? चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी, शेतीचं चतुर्थ स्थान, त्याचा उपनक्षत्र स्वामी हा दशमाचा, षष्ठाचा, धनस्थानाचा किंवा 11व्या स्थानाचा बलवान कार्यश पाहिजे, ऍप्लिकंट पाहिजे. द सब लॉर्ड ऑफ द 4th हाऊस इन युअर हॉरोस्कोप शुड बी द मेजर ऍप्लिकंट ऑफ 2nd हाऊस धनस्थान, 6th हाऊस विजयस्थान, शत्रुस्थानाबरोबर त्याला विजय पण म्हणतात, कारण शत्रू सप्तमावरून बघतात, उघड शत्रुत्व, त्याचा व्यय करणं, त्याच्या मागे जाणं, म्हणून ते विजयस्थान आहे. 6th हाऊस, द 4th सबलॉर्ड ऑफ द 4th हाऊस इन युअर हॉरोस्कोप शुड बी द मेजर ऍप्लिकंट ऑफ 2nd, आयदर 2nd, 6th, 10th म्हणजे कर्मस्थान आणि 11th स्थान म्हणजे लाभस्थान. 2, 6, 10, 11चे बलवान कार्यश हवा, चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी, तर तुम्हाला हे होईल. पण अगदी सूक्ष्मात उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही फलज्योतिषाला बगल नाही देऊ शकत. स्वतः ज्यांनी कृष्णमूर्ती काढलं ते कृष्णमूर्ती पद्धत ज्यांनी काढली ते कृष्णमूर्ती, यांचा पारंपरिकचा अभ्यास अचाट आणि अफाट होता. पण हे लोक नाचता ये ना अंगण वाकडं. हे काय बेसिक येत नाही, फलज्योतिष शास्त्र येत नाही आणि मग काहीतरी शिकायचं, अष्टक वर्ग शिकलोय, षडवर्ग शिकलोय आणि मग फलज्योतिष शास्त्र पारंपरिकवर टीका करायची. हे चुकीचं आहे. मला मुद्दा सांगायचा आहे की मी कैक पद्धती शिकलो चांगल्या गुरूंकडनं, पण ज्याच्यातलं जे चांगलं आहे त्या सगळ्याचा अभ्यास, आणि हेच मला लोकांना आता क्लासेसमधनं मांडायचंय हळूहळू, की मला ऍस्ट्रॉलॉजिस्ट तयार करायचंय की ह्याच्यातनं करिअर कसं होईल. लोकांना लुबाडण्यासाठी तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी करायला शिकू नका. लोकांना खरंच काहीतरी चांगलं द्यायचंय ना, तर मग तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी करा. अष्टमात राहू चांगला का? अष्टमातला राहू चांगला, पण कुठल्या राशीत, कुठल्या नक्षत्रात, कुठल्या नवमांशात? तो लग्नाचा, तो ज्या राशीत आहे राहू, तो राशी स्वामी लग्नेशाचा मित्र आहे का शत्रू आहे? म्हणजे लग्नाला अशुभ आहे का? तो लग्नाचे शुभाशुभ ग्रह पण टिकते बघा सगळं. मग कुठल्या नक्षत्रातल्या, कुठल्या नवमांशातल्या, कुठल्या स्थिर ताऱ्यावरती तो राहू आहे अष्टमातला, त्याच्यावरती त्याचं फलित मिळेल. बरोबर. इतकं सोपं नाहीये ज्योतिष. पण त्याच्यासाठी तुम्हाला योग्य गुरुकडनं मार्गदर्शन हवं, तर ते तुम्हाला रिडिंग इन बिटवीन द लाईन्स म्हणतात ना, तर ते येईल. बरोबर. आणि त्याचा फलादेश मांडत अलाइड ब्रँचेस शिकत जायच्या. पण बेसिक मला पहिले लोकांना बेसिक शिकवायचं. ऍडव्हान्स कुंडली सराव कसा करायचा, कुंडल्या कशा सोडवायच्या, हे लोकांना सांगायचं. आणि फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजीचाच हा भाग आहे. मी हे आता तुम्हाला का सांगितलं, हे शेतीचं उदाहरण का दिलं,
की हा फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजीचा एक फार मोठी केस स्टडी होती येस येस की मी गुंतवणूक कुठे करू, खरे शेतीत करू, मग शेतीतल्या कुठल्या पिकात करू, बरोबर आहे. चणा डाळ कुठल्या अंडर येते, गुरुच्या अंडर येते. येस येस गुरु हा चणा डाळीचा कारक आहे, खरे उडीद डाळीचा कारक, उडीद डाळ शनीच्या अंडर येते. तुम्ही मला जे सांग, मसूर डाळ मंगळाच्या अंडर घेऊ, तुम्ही मला जे सांगाल त्याचे कुठलाही घटक सांगा, एखादा पदार्थ सांगा, त्याचा ग्रहांशी काय संबंध आहे, पर्टिक्युलर एखादी गोष्ट त्याचा कुठल्या ग्रहाशी संबंध आहे. बरोबर. मोहरी जी येते ना, मोहरी काळी मोहरी, काळी मोहरी ज्याला राई म्हणतो ना आपण, डायरेक्ट राहूशी संबंध आहे त्याचा, डायरेक्ट. सफेद मोहरी म्हणजे राळ, तंत्रविद्येसाठी वापरली जाते ना. मोहरीच्या तेलाचा दिवा लावतात, तंत्रविद्येचा प्रयोग करायचा ना, मोहरीच्या तेलाचा दिवा पहिला लावला जातो. काळभैरवांचा जप करायचा किंवा काळभैरव साधना करायची, मोहरीच्या तेलाचा दिवा लागतो. तिळाचं तेल नाही चालत, शेंगदाण्याचं नाही चालत. पांढरी राळ तंत्रविद्या करताना लागते. इन्ग्रेडियंट सामान आहे त्याच्यातलं, पांढरी राळ केल्याशिवाय तुम्ही तंत्रविद्या सुरूच नाही होत. मग म्हणून मोहरी राहूच्या अंडर येते. खरे खरे. तुम्ही कुठलाही पदार्थ सांगा किचन मधला, तो कुठल्या ग्रहाच्या अंडर येतो हे तुम्हाला सांगण्याचं काम ज्योतिषशास्त्रात दिलेलं आहे. हे मला सांगण्याचा पर्पजच हा आहे की त्याचाच फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजीशी संबंध आला की मी व्यवसाय करू तर कुठला करू. बरोबर. येस. आणि हे खूप वास्ट. आवडलं का तुम्हाला? अगदी अगदी. म्हणजे इतकी इत्थंभूत माहिती आम्हाला सुद्धा माहिती नव्हती. म्हणजे बरेच गेस्ट येतात आपल्याकडे, पण ह्या लेवलला तुम्ही जी डिटेल्स माहिती दिली, आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला परत इथं बोलवतो की तुम्ही आल्यानंतर. कसं आहे की लोकांना काहीतरी पॉडकास्ट समजून मी किती मोठा शहाणा हे सांगण्यासाठी मी आलेलोच नाहीये. कारण मला माझ्या गुरूंनी मला काय शिकवलं हे मला माहिती आहे, पण मला लोकांना अवेअरनेस क्रिएट करायचं आहे की ह्या शास्त्रामध्ये एक तर मला कन्सल्टेशन लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. 8-10 हजार फिया घेतात, काही सांगत नाहीत, 15-20 मिनिटं, कोणावर टीका नाही करायची, पण फॅक्ट आहे. मी 3,000 रुपये फी घेतो, मी जाहीरपणे सांगतोय. मग अमेरिकेतनं फोन येऊ, ऑस्ट्रेलियातनं येऊ, नाही तर इथून येऊ, पुण्यात नाही येऊ, मी 3,000 सगळ्यांसाठी 3,000च फी घेतो. आणि ती गुरूंनीच माझ्या ठरवून ठेवलेली आहे, काही कमी नाही करत त्याच्यातनं, कारण ती गुरूंनी ठेवलेली आहे. आणि एवढी कमी फी मध्ये एवढं नॉलेज 1-1.25 तास तुम्हाला कोणी सांगणार, हे माझ्या गुरूंनी दिलेलं आहे. परत सांगतो, माझं नाहीये. पण मुद्दा सांगायचा सर हा आहे मला, की मला हे ज्योतिष लोकांपर्यंत मांडायचं आहे, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, ज्योतिष शिकवायला सुरुवात करायची हळूहळू. मग त्याच्यासाठी हा व्यासंग मी पुढे उभा केलेला आहे. 9 नंबर मंगळाचा असतो, मग 9 नंबर वाल्यांना आता ह्या वर्षी असं होणार. 6 नंबर शुक्राचा, म्हणजे तुम्ही शेवटी शुक्राचा आधार घेताय ना. 1 नंबर वाल्यांना हे वर्ष असं जाणार. म्हणजे तुम्ही 1 नंबर म्हणजे काय, रवी, 2 म्हणजे चंद्र, 3 म्हणजे गुरु, हे न्यूमरॉलॉजी आहे ना. 4 म्हणजे राहू म्हणतात, 4 म्हणजे हर्षल. तुम्ही न्यूमरॉलॉजीचा आधार घेता, म्हणजे शेवटी तुम्ही ग्रहांपाशीच येताय ना. न्यूमरॉलॉजी कुठून आली? आकाशातनं नाही आली ना, ग्रहांमधनं, ज्योतिषातनं आली. म्हणजे शेवटी तुम्हाला, आणि एक ग्रह काही करत नाही. आता तुम्हाला जर का कोणी सांगितलं नाही 9 नंबर वाईट आहे, तुम्ही 9 नंबर काढून टाका. आता तुमच्या पत्रिकेमध्ये जर का मंगळ अंशात्मक शुभयोगांमध्ये चांगल्या धनस्थानाशी, गुरुशी, चंद्राशी शुभयोग करतोय, तुमच्या डेट ऑफ बर्थ नुसार मंगळ तुम्हाला 9 नंबर अशुभ आहे सांगितलं, किती चुकीचं स्टेटमेंट आहे. पत्रिकेत 9 म्हणजे मंगळ आहे, पण मंगळाची पोझिशन अंशात्मक शुभ आहे. बरोबर आहे. मग मंगळ तुमच्यासाठी वाईट कसा? म्हणजे हे एका जन्म तारखेवरती, एका सेकंदावर, त्या दिवशी करोडो जन्म होतात एका सेकंदावर. मग त्या सगळ्यांच्या जन्मतारखा त्याच झाल्या, मग त्या सगळ्यांच्या पत्रिकेत काय आयुष्यात 9 आकडा वाईटच झाला का त्या दिवशी? हे वर्ष सगळ्यांना आता असं जाणार. कर्क राशीला असे दिवस आले. अरे कर्क राशीला असे दिवस आले हे म्हणणंच किती चुकीचं आहे. मी कोणावर टीका नाही करत आहे, मला कोणाचा व्यवसाय बंद न करण्यासाठी मी इथे आलेलो नाहीये, पण स्टेटमेंट चुकीची आहेत. बरोबर आहे. कारण कर्क राशीत मी म्हणेन, पहिले इथून सुरुवात करू. चल, कर्क राशीत लग्नबिंदू मानला असतं. लग्नबिंदू किती अंशावर आहे? 30 अंशाची एक राशी आहे. भाव मध्य स्थितीतला लग्नबिंदू आहे का भावारंभ स्थितीतला लग्नबिंदू आहे? लग्नबिंदूच तू कसा मांडलायस? चैत्रा पक्षीय मांडलायस भाव मध्य पद्धतीत का भावारंभ पद्धती वापरलीस? कृष्णमूर्ती पद्धतींची, कृष्णमूर्तीमध्ये भावारंभ पद्धत वापरतात लग्न सिद्ध करण्यासाठी. तिथून सुरुवात करू. बरोबर. काय संबंध आला त्याचा? मी तुमचे पार्टनर लक्ष्मीकांत सर, मगाशी त्यांच्याशी चर्चा करत होतो, हो ना सर? तुम्ही येऊन इथे कॅमेऱ्यासमोर बोलू शकता तुम्हाला हवं असेल तर. सर, आपली आधी आता कधी ओळख होती का? कधीच नाही. आपण एकमेकाशी कधी भेटलो होतो, बोललो होतो का? नाही. मला तुमची जन्मतारीख आत्ताही माहिती आहे का? मी तुम्हाला विचारली का? नाही. मी मगासपासून तुम्हाला एक अर्धा तास ऑब्झर्व केलं, आणि मी तुम्हाला काय प्रश्न विचारला? सर, तुमची मेष राशी आहे का?
मेष राशी आणि कृत्तिका नक्षत्र आहे का? हा, आता हे खरं आहे हे तुम्ही बोलताय, पण हे तुमचं आहे हे मला कशावरनं कळलं? मला कानात काय कर्णपिशाच नाहीये. हा, मला कुठली अशी दैवी सिद्धी म्हणाल तर तीही नाहीये आजपर्यंत तरी नाही. पुढे मिळाली तर माहित नाही, गुरूंच्या कृपेने मिळेल. पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुमचे उठक बैठक, जेस्चर, पोश्चर हे सगळं जे आहे ह्याच्यानुसार मला एवढं कळलं की लक्ष्मीकांत सुतार हे 100% मेष राशीवर जन्माला आलेलं व्यक्तिमत्व आहे. असावं नाही, आहे. आणि त्याच्यातनं कृत्तिका नक्षत्र आहे. चान्सेस ॲट हायर साईड. पण तुम्ही बोललात ना, हे खरं ज्योतिष. हे ऍप्लिकेशन कसं करायचं हे माझ्या गुरूंनी मला शिकवलं. हा प्रसंग मी मला 2 शिंग लावून घेण्यासाठी सांगत नाहीये. कृपया गैरसमज करून घेऊ नये. माझी शेखी मिळवण्यासाठी मी सांगत नाहीये. मला माझ्या गुरूंनी जे ज्ञान दिलं हे असं रोखठोक दिलं. माणूस आहे तसा समोर वाचता आला पाहिजे गौरव, त्याला ज्योतिष म्हणतात. PhD किती मिळाली, काय केलं, मोठे मोठे वर्कशॉप घेतो का तू, वेबिनार घेतो का, पंडित पदवी लावली का, विशारद लावली का? माझ्याकडे काही नाहीये, PhD वगैरे काही नाही. माझ्याकडे माझ्या गुरूंनी दिलेलं रोखठोक ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानावर माझा विश्वास आहे. अहंकार नाहीये, पण विश्वास आहे. सर, मी खूप खूप आभारी आहे सर तुमचा. तुम्ही एवढा चान्स दिलात मला हे सांगण्याचा. तुम्ही आलात आणि कसं आहे माहिती का, आपल्याला हे नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवायचंय म्हणून ही एक संधी चालून आली की तुम्हाला ही सरांकडनं ॲस्ट्रॉलॉजी शिकायची असेल किंवा फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजीबद्दल तुम्हाला कन्सल्टेशन करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही डायरेक्टली खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि सर कोर्सेससुद्धा सुरू करणार आहेत, तर डेफिनेटली त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला काही त्यांच्याशी चर्चा करायची असेल तर डेफिनेटली तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला डेफिनेटली या गोष्टीचा फायदा होईल. आय होप हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल. असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे विसरू नका. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथं आलात. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे.